तमुक गुंडाची भेट घेतली? प्रत्येक दिवशी एक कोणी कोणाला गोळी मारतंय, कोण कुठचा गुंड बेलवर बाहेर येतोय, कोण मंत्रालयात जाऊन रील काय बनवतंय. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण नुसतं जनता म्हणून शांत बसायचं आणि पाहत राहायचं. हे किती दिवस सहन करायचं? जे कोणी आत्ता पण मी येत होतो असं वाटायला लागलेलं आहे की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका काही बघतच नाहीये. म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते, सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे. मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाहीये? खरं तर आपण पाहत असाल, जाऊ दे जे चालतात चालू दे ना, त्यांना कोणाला सतू नका, चालू द्या, रस्ता द्या, जे चालतात चालू द्या, त्यांना कोणाला अडवू नका. आपलं मिंदे सरकार नाही अडवणूक करण्यासाठी. पण आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो. मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर, प्रत्येक पिलरवर, प्रत्येक बॅनरवर सगळीकडे आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे. हे चेहऱ्यावरचं टेन्शन दिसायला लागलेलं आहे. पण हे सगळं किती योग्य आहे? कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा. कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्टर असतो, कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो, गुंड असतो, चिंदी चोर असतो. हे कॉन्ट्रॅक्टरना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात, गुंडांना होर्डिंग लावायला सांगतात. पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून? बॅनरचे पैसे येतात कुठून? कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का? EOW त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का? महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय, तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का? जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरवण्याची हिंमत दाखवणार आहात का? तर आणि तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे. नाही तर तुमचा कायदा आहे तरी कुठे, हा प्रश्न पडायला लागलेला आहे. आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना, आम्ही पण लढतोय. आम्ही लढत आहोत ते ह्या संविधानासाठी लढत आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार. पण गेले 2 वर्ष मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं जातंय. त्यांचे धंदे बंद कसे होतील, त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतोय. जे कोणी छोटी मोठी दुकानं चालवतात, हॉटेल चालवतात, त्यांच्याकडे ह्यांचे एजंट जातात, कलेक्शनसाठी जातात, पैसे घेण्यासाठी जातात. आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबरले नाहीत, कायद्याला घाबरले नाहीत, पोलिसांना घाबरले नाहीत, तर त्यांच्या दारी हे चिंदी चोर आणि गुंड पाठवायला लागतात. कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झालेल्या आहेत गेल्या 1.5 वर्षामध्ये. मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती. आता ही कल्याणची घटना घडली ती झालीच. आत्ताच आमचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे. आत्ता 5 वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेलं. आम्ही होतो, खोत साहेब आपण देखील भेटलात ना. हे सगळं होत असताना आपल्या त्या ताई ठाण्यामध्ये आठवतं, त्यांच्या पोटात लात मारली होती. आपण महामोर्चा काढला होता. शिंदेताई, रोशनीताई शिंदे, का मारलं तिला? का गुंडगर्दी झाली तिथे? कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टाकली म्हणून. त्या ताई IVF चे ट्रीटमेंट घेत होत्या. कसे ते गुंड तिच्या घरी घुसले, कसे लाथ्या मारले तिच्या पोटात, हे CCTV वर आलेलं आहे. पण कारवाई काही झाली का पुढे? कोणाला पकडलं पुढे? नाही पकडलं. परवाकडे कोल्हापूरचा एक व्हिडिओ आला. एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका, मारू नका. तिच्या आई वडिलांना मारतायत, तिला मारतायत. तिकडचाच एक गद्दार, नाव माहिती असेल तुम्हाला, बरोबर आहे ना? ते घरात जाऊन महिलेला मारतात, मुलीला मारतात, आई वडिलांना मारतात. त्यांचा फ्लॅट त्यांना पाहिजे म्हणून. पण कारवाई झाली आहे? नाही झाली. मुंबईमध्ये माहीममध्ये की करा लाईट बंद केले तरी चालतील, अपनी रोशनाई काफी आहे. काय बघा, घाबरले काय? नाव आदित्य असल्यामुळे खोट्या लाईटची गरज नाही आपल्याला. सूर्य आहे नाव. पण असंच माहीममध्ये एका गद्दार आमदारांनी आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीत बंदूक काढली. ठीक आहे, उद्धव साहेबांनी माझ्या नावाने शिव्या दिल्या, ठीक आहे, ते आमचं टॉनिक आहे. गद्दार जेव्हा आम्हाला शिव्या देतात बरं वाटतं, काहीतरी आपण चांगलं केलं. पण त्यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदूक धरली. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जेव्हा नेलं, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं.
तो रिपोर्ट तयार आहे, पण तो रिपोर्ट अजून सादर झालेला नाहीये. विचार करा तुम्ही, त्या माणसावर कुठचे गुन्हे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.